नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी पुत्र शिवाजी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी मित्र शिवाजी या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिरची पिकांना कोणतं हुमिक ॲसिड वापरावं, केव्हा वापरावं, कधी वापरावं, याचं प्रमाण काय घ्यावं, याचे फायदे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येईल. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊयात सर्वप्रथम हुमिक ॲसिड याचे फायदे. शेतकरी मित्रांनो, जर आपली मिरची लागवड झालेली असेल आणि मिरची लागवड झाल्यानंतर 10 ते 15 दिवस ओलांडले असेल तर आपल्याला इथं स्ट्रॉंग एक हुमिक ॲसिड घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हुमिक ॲसिड याचे फायदे जाणून घेऊयात. जर शेतकरी मित्रांनो आपली लागवड झालेली असेल तर आपल्याला इथं पांढऱ्या मुळ्याची खूप जास्त गरज असते. जर लागवड झाल्यानंतर जर पांढऱ्या मुळ्या जर आपल्या वाढलेल्या नसेल तर आपलं झाड हे जोमदार वाढणार नाही. त्यामुळेच आपण हुमिक ॲसिडचा वापर इथं करणं गरजेचं आहे. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही एक चांगल्या कंपनीचं, नामांकित कंपनीचं, दर्जेदार कंपनीचं जर हुमिक ॲसिड जर वापरलं तर आपल्या झाडाची पांढऱ्या मुळ्या ज्या आपण म्हणतो त्या पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी खूप मदत होतं. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक चांगलं हुमिक ॲसिड इथं निवडणं गरजेचं आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, जर पहिला फायदा बघितला तर हे हुमिक ॲसिड हे आपल्या झाडाचे पांढऱ्या मुळ्या जास्त प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी मदत करतं. तसेच शेतकरी मित्रांनो, दुसरा जर फायदा जर जाणून घ्यायचा असेल तर बरेच शेतकरी हे जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर करतात आणि आपली जमीन ही कडक असल्यामुळे जे खत आहेत ते खतं पूर्णपणे आपल्या झाडाला आपलं झाड हे ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत आणि आपलं खत हे इथं वाया जाऊ शकतं. त्याच्यामुळे जर शेतकरी मित्रांनो, जर आपण हुमिक ॲसिडचा जर वापर केला तर हुमिक ॲसिड हे आपलं खताचं रूपांतर हे विद्राव्य स्वरूपामध्ये करून ते खत आपल्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं एक महत्त्वाचं काम हे करत असतं. आणि शेतकरी मित्रांनो, जर तिसरा जर महत्त्वाचा उपयोग जर आपण हुमिक ॲसिडचा बघितला तर हुमिक ॲसिड आपण वापरल्यानंतर आपली जमीन ही भुसभुशीत आणि मऊ होते. कारण बऱ्याचदा शेतकरी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी रासायनिक खताचा दिवसेंदिवस वापर करत आहेत. त्याच्यामुळे आपल्या जमिनी या कडक व्हायला लागलेल्या आहेत आणि कडक झाल्यामुळे पोरोसिटी आपली कमी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादन क्षमतावरती सुद्धा याचा इम्पॅक्ट जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हुमिकचं एक तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे जमीन भुसभुशीत करणं आणि जे कडक झालेले जे पार्टिकल्स असतात ते मोकळे करून एकदम पोरस करणं, हे हुमिक ॲसिडचं एक तिसरं महत्त्वाचं काम आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, जर आपण हुमिक ॲसिड वापरलं तर आपल्या जमिनीतले जे काही मूलद्रव्य आहेत ते मूलद्रव्य सहजरित्या संपूर्णरित्या जे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल ते सुद्धा आपल्या पिकांना हे सहज उपलब्ध करून देतं. तसेच जर आपल्या क्रॉपचं जास्त हिरवेपणा आणण्यासाठी सुद्धा हे खूप मदत करतं. तसेच शेतकरी मित्रांनो, जर या हुमिक ॲसिडचं जर आपल्याला प्रमाण जर विचारात घ्यायचं झालं तर आपल्याला एकरी हे 1 kg वापरायचं आहे. मग आपण याची आळवणीसुद्धा करू शकतो किंवा मग ड्रिचिंग ठिबकद्वारे सुद्धा आपल्याला ते सोडता येतं. तर मग जर आपल्याला हे जर वापरायचं असेल, साधारण एका एकर मिरचीसाठी आपल्याला 1 किलो हे एका चांगल्या कंपनीचं आपल्याला हुमिक ॲसिड वापरायचं आहे आणि ते साधारण 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ठिबक सिंचनाद्वारे ते आपल्या मिरची प्लॉटला सोडायचं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, जर 4 नंबरचा पॉईंट जर आपण विचारात घेतला तर सर्वप्रथम सर्वांचा जिथं संभ्रम निर्माण होत असतो ते म्हणजे हुमिक ॲसिड नेमकं कोणतं वापरायचं, कोणत्या कंपनीचं वापरायचं. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं हुमिक ॲसिड आपल्याला उपलब्ध असतात, परंतु योग्य त्या हुमिक ॲसिडची निवड करणं ही काळाची गरज आहे. तसेच उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक महापीड कंपनीचं रूटमॅक्स नावाचं हुमिक ॲसिड बाजारामध्ये अवेलेबल आहेत. याचे रिझल्टसुद्धा खूप छान आहेत. हे तुम्ही तुमच्या मिरची प्लॉटसाठी वापरू शकतात. तसेच PI कंपनीचं हुमिसोल नावाचं हुमिक ॲसिड आहेत, ते सुद्धा तुम्ही तुमच्या मिरची प्लॉटला वापरू शकतात. तसे बरेच कंपनीचे हुमिक ॲसिड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्या हुमिक ॲसिडमध्ये 98% तुम्हाला हुमिक ॲसिड दिसेल ते तुम्हाला तिथं वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून शेतकरी मित्रांनो, 98% जर हुमिक ॲसिड तुमचं असेल तर ते संपूर्णरित्या पाण्यामध्ये विरघळतं आणि ते प्रॉपरली तुमच्या झाडांना
मिळून जातं आणि त्याचे फायदे तुम्हाला खूप जास्त होतात. त्याच्यामुळं कोणतंही हुमिक ॲसिड निवडताना त्याच्यावरती तुम्हाला सर्वप्रथम किती पर्सेंटमध्ये हुमिक ॲसिड आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दुकानामध्ये गेला तर सर्वप्रथम ही माहिती जरूर बघावं आणि तुम्ही कोणतं हुमिक ॲसिड तुमच्या मिरची प्लॉटसाठी वापरलं हे आम्हाला नक्की कळवावं. तसेच त्याचे रिझल्ट तुम्हाला काय आलेत ते सुद्धा कळवावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. धन्यवाद.